नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2 हप्ते एकत्र या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. 2 हप्ते एकत्र जमा ही माहिती तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. पहा, निराधार योजनेतील लाभार्थ्यांपैकी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी बऱ्याच लाभार्थ्यांना एप्रिल आणि मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. मार्चचा सुद्धा हप्ता आलेला नाही आणि एप्रिलचा सुद्धा हप्ता जमा झालेला नाही. अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू पुढे पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. सोबतच एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला आणि 2 हप्त्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. सगळ्यात अगोदर तर मार्च हप्त्यासंदर्भात या ठिकाणी पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत. म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, त्या दिव्यांग बांधवांना मार्च महिन्यामध्ये हप्ता जमा झालेला नव्हता. अशा लाभार्थ्यांनी ज्यावेळेस त्यांचं स्टेटस चेक केलेलं आहे, त्यावेळेस त्यांना स्टेटसवरती अशा पद्धतीचे एक नोटिफिकेशन पाहण्यास मिळत आहे. आणि नोटिफिकेशनमध्ये काय माहिती आहे तर पेंडिंग ॲट ऑफिशियल अशा पद्धतीचा सूचना किंवा नोटिफिकेशन इथं पडलेली आहे. आता याचा नेमका अर्थ काय तर तुमचं जे अनुदान आहे ते ऑफिशियल स्तरावरती थांबवण्यात आलेलं आहे, असा शब्दशः याचा अर्थ होतो. पहा, आता ऑफिशियल स्तरावरती हे जर अनुदान थांबवण्यात आलेलं होतं तर ज्या प्रक्रियेसाठी तुम्ही हे अनुदान थांबवलेलं होतं, ती प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर हे अनुदान हा हप्ता जमा होणं गरजेचं होतं. पण मार्च महिन्याचा हप्ता अद्यापपर्यंत आजच्या तारखेला सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, त्या दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी DBT पोर्टलवर अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला पाहण्यास मिळालेला होता. साधारणपणे 23 एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती. 24 एप्रिलपर्यंत हे कामकाज सुरू असणार होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिलेल्या तारखेला जरी काम सुरू झालेलं असलं तरी पण त्याच्या दुसऱ्या दिवशी पैसे आलेले नव्हते. आणि हे पैसे कधी जमा झाले लाभार्थ्यांना तर हा एप्रिलचा जो हप्ता आहे तो 29 आणि 30 तारखेला जमा झाला. पण या हप्त्याचं सगळ्यात मोठं आता सत्य समोर आलेलं आहे आणि यामध्ये अशी माहिती मिळालेली आहे की ज्या पद्धतीने मार्च महिन्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नव्हते, त्याच पद्धतीने एप्रिलचा सुद्धा हप्ता 50% जवळपास लाभार्थ्यांना मिळालेला नाही. होय, बरोबर आहे, कारण व्हिडिओच्या खाली भरपूर कमेंट येत आहेत की आम्हाला मार्चचा हप्ता आला नव्हता आणि एप्रिलचा सुद्धा हप्ता आला नाही, एप्रिलचा हप्ता आम्हाला मिळालेला नाही. तर पहा, एप्रिलच्या हप्त्यासाठी शासन निर्णय आला होता, शासन निर्णयामध्ये निधी देखील मंजूर झालेला होता, तरी पण काय झालेलं आहे, पैसे जमा झालेले नाहीत. आता यामध्ये नेमकी चूक कुणाची, सरकारची का लाभार्थ्यांची, हेही जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. कारण पहा, जर तुमचा मार्च महिन्याचा हप्ता पेंडिंग ॲट ऑफिशियल अशा पद्धतीचा स्टेटस तुम्हाला दिसत असेल, थांबवण्यात आलेला हप्ता तुम्हाला सूचना मिळालेली असेल, पण नेमका हप्ता का थांबवण्यात आलेला आहे हीच माहिती क्लिअर न झाल्यामुळे लाभार्थ्यांना काहीच कळत नाही आहे. जर समजा पेंडिंग ॲट ऑफिशियल हे स्टेटस दाखवत आहे, पण नेमका कोणत्या कारणामुळे तो हप्ता थांबवलेला आहे हे सुद्धा माझ्या निराधार बांधवांना कळलं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या ज्या त्रुटी असतील किंवा काही कमतरता असेल, कागदपत्रासंदर्भातली प्रोसेस काही बाकी असेल तर ते करून घेतील. कारण बऱ्यापैकी दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असो किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, हे बऱ्यापैकी काही म्हणायला हरकत नाही की निरक्षर माझे बांधव आहेत. साधारणपणे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त या ठिकाणी लाभार्थी जरी शिकलेले असले तरी पण त्यापैकी बरेच लाभार्थी असे आहेत की ज्यांना असल्या नोटिफिकेशनचा किंवा पेंडिंग ॲट ऑफिशियल या ज्या सूचना असतात त्यांचा काहीही अर्थ त्यांना कळत नाही.
त्यामुळे सरकारच्या माध्यमातून त्या स्टेटसवरती स्पष्टपणे सूचना द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्की सांगा. कारण तुमचा हप्ता नेमका का थांबवलेला आहे, कुठं तुमची चूक झालेली आहे, कुठं तुमची त्रुटी आहे, हे तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही ती पूर्ण करू शकणार नाही आणि ते झाल्याशिवाय तुमचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही. तर या 2 हप्त्याच्या एकत्रित वाटपासंदर्भात हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. पहा, मार्च आणि एप्रिलचे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. आता राज्य सरकारकडून मार्चचं नोटिफिकेशन पाहण्यास मिळालेलं होतं, पेंडिंग ॲट ऑफिशियल. मग आता एप्रिलची सुद्धा तीच स्थिती आहे का, हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. मग त्यानंतर तुम्हाला कळणार आहे की मार्च महिन्यामध्ये जसं झालेलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला पेंडिंग ॲट ऑफिशियल हे स्टेटस दाखवत आहे. मग काय करा, तहसील कार्यालयामध्ये जाऊन या संदर्भात तुम्ही चौकशी करून घेणं देखील गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमची कुठं कमी आहे, कुठं त्रुटी आहे, कुठं चूक आहे, कुठं कमतरता आहे, कागदपत्र कोणते कमी आहेत, KYC बाकी आहे का, या सर्व गोष्टी जाणून घेतल्याशिवाय, त्या पूर्ण केल्याशिवाय हप्ता मात्र मिळणार नाही. हेही तितकंच खरं आहे. ज्या आता इथून पुढे कितीही निधी आले, समजा कितीही GR आले, कितीही निधी मंजूर झाला, पण जर तुमची ऑफिशियल प्रक्रिया काही पूर्ण असेल, तुमच्या स्तरावरती असेल किंवा ऑफिशियल स्तरावरती असेल, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यापर्यंत किंवा पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. हाही तितकाच मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे कृपया करून माझी दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना कळकळीची विनंती असणार आहे. हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत, तुम्हाला या पैशांची किती गरज आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे तुमची जर अशी काही प्रोसेस बाकी असेल तर तात्काळ करून घ्या आणि पैसे आले नसतील तर तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही या संदर्भात चौकशी करायला काहीच हरकत नाही. कारण तुमचे पैसे नेमके कुठं अडकलेले आहेत हे तुम्हाला कळलंच पाहिजे. बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत आणि त्यातच आता मे महिना हप्ता वाटपचा GR आलेला आहे. आता मे महिना हप्ता वाटपचा GR आलेला आहे, मग मेमध्ये सुद्धा तुम्हाला हीच प्रोसेस पाहण्यास मिळू शकते. त्यामुळे काय करायचं आहे, अगोदरच्या हप्त्यासंदर्भात माहिती जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून मेचा तरी कमीत कमी तुम्हाला हप्ता मिळेल. मागचे हप्ते कुणालाच मिळत नाहीत. आजपर्यंत तर या योजनेतील लाभार्थ्यांना 1-2 हप्ते जर बाकी असतील तर ते मिळालेले नाहीत. वन टाईम चालू हप्त्यामध्ये ॲड होऊन तर मिळालेले नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हे मात्र मिळालेले आहेत, पण आपल्या निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे हप्ते मिळालेले नाहीत. त्यामुळे कृपया करून मे महिन्याच्या वितरण सुरू होण्याअगोदर तुमची ही सर्व माहिती जाणून घेऊन, प्रक्रिया पूर्ण असेल काही तर करून घ्या, जेणेकरून मेचा तरी कमीत कमी हप्ता तुम्हाला मिळेल. तर ही होती एप्रिल महिन्यासंदर्भात आणि मार्च महिन्यासंदर्भात 2 हप्ते एकत्रची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या योजनेसंदर्भात मिळत राहील. पहा, आपण आपल्या चॅनलवर जी माहिती असतो तो देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला मी असं कधी म्हणत नाही की तुम्हाला 5,000 रुपये येणार आहेत, तुम्हाला 10,000 रुपये येणार आहेत, तुम्हाला 2,500 आजच येणार आहे. जी काही माहिती आहे ती तुम्हाला स्पष्टपणे मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि हा प्रयत्न जर आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.